कथेचं शीर्षक आहे मला विक्रम दिसतो. लेखक रत्नाकर मतकरी. मला विक्रम दिसतो. ऐकूया. एके दिवशी निर्मला माझ्या खोलीत घाबऱ्या आली आणि म्हणाली, तुम्हाला काही सांगायचंय. वाचता वाचता माझी तंद्री भंग पावली. तरी आवाजात चिटकटपणा शक्यतो येऊ न देता मी म्हणालो, काय झालं? केव्हापासून तुम्हाला सांगायचं म्हणते, पण म्हटलं बोलले तर तुम्ही मला खुळ्यात काढाल. सांगून टाक पाहू एकदा काय ते. माझ्या स्वरात चीट डोकावलीस. सुरुवातीपासून सगळं सांग. आपल्या नितीनबद्दल आहे. नितीन? माझी निम्मी उत्सुकता संपली. नितीनच्या कागाळ्या दिवसातून 4 वेळेला माझ्यापाशी येत असत. मी तिकडे फारसं लक्ष देत नसे. 7-8 वर्षाचा मुलगा तो. हे वयच मस्ती करायचं असतं. त्याकडे थोडी डोळेचाक तर करायलाच हवी ना. त्यातून बाप म्हणजे काय जेलर तर नाही. पण निर्मला फारच घाबरलेली दिसत होती. त्यात ही प्रकार नेहमीपेक्षा अधिक गंभीर असावा. त्या दिवसाची गोष्ट. नितीन आपल्या कंपाऊंड बाहेर कुणाशी तरी बोलत होता. मला वरून फक्त नितीनच दिसत होता, पण त्याच्या हावभावावरून कळत होतं की तो कुणाला तरी आत बोलावतोय आणि त्याचा तो दोस्त काही आत यायला तयार होत नाहीये. कोण होता तो? मी त्यावेळेला विचारलं नाही. नितीनला हाक मारली आणि तो वर आल्यानंतर कामाच्या गडबडीमध्ये विचारायचं विसरूनच गेले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रकार. माझ्या मनात आलं की हा मुलगा फारच शिष्ट दिसतोय. नाहीतर नितीनने एवढी आर्जव केल्यानंतर तो आत आल्याशिवाय राहिला नसता. म्हणून मी लक्षात ठेवून नितीनला आल्याबरोबर विचारलं, कुणाला रे बोलवत होतास? विक्रमला, तो म्हणाला. विक्रम? विक्रम कोण? मी आजूबाजूच्या मुलांमध्ये हे नाव ऐकलेलं नव्हतं. माझा मित्र. मग तो आत का येत नव्हता? कुणाच ठाऊक. मी किती सांगितलं पण ऐकतच नाही. जाऊ दे, नसलं यायचं त्याला तर नको येऊ दे. तू तरी कशाला एवढा आग्रह करतोस? आमचा तो विषय तेवढ्यावरच राहिला. मग एक दिवशी नितीनला यायला उशीर झाला. त्या दिवसामध्ये तुम्हाला ऑफिसात काम असायचं. घरी यायला उशीर व्हायचा. यायचा ते दगदगलेले. तुमच्या दगदगीत आणखीन भर कशाला, म्हणून मी त्यावेळेला काही बोलले नाही. पण नितीन घरी आला तो खूपच उशिराने. मी त्याला उशिराचं कारण विचारलं तर म्हणाला, खेळायला गेलो होतो. मी विचारलंस कुणाबरोबर? तर म्हणाला, विक्रम बरोबर. अगं त्याचा शाळेतला मित्र असेल तो. तिच्या हकीकतीचा रोख न कळून मी म्हटलं. ती चौकशी केली ना मी, निर्मला म्हणाली. त्याच्या शाळेत नाही आहे तो, पण त्याला भेटतो मात्र बहुधा शाळा सुटल्यानंतर. शाळेजवळच. असेल ना. त्यात काय विशेष एवढं? दिवसेंदिवस त्यांची मैत्री वाढते. बऱ्याच वेळेला तो माझ्याकडून विक्रमला देण्यासाठी खाऊन येतो. कधी आपली खेळणी त्याला देऊन टाकतो. मला तरी यात काही वावगं दिसत नाही आहे. मलाही त्यात काही वावगं वाटत नाही. पण मुलांचे मित्र कोण आहेत हे आपल्याला ठाऊक नको का? या विषयातील तिची मतं मला ठाऊक होते. नितीनच्या बाबतीत ही अगदी पहिल्यापासून फार काळजी घेत असे. त्याचं आरोग्य, त्याची स्वच्छता, त्याचा पोशाख, त्याच्या सवयी हे सारं कसं अगदी निर्दोष व्हावं म्हणून तिची धडपड असे. त्यासाठी ती वरचेवर डॉक्टरांचा सल्ला घे, वाचन करे. सुदैवाने आमची परिस्थिती चांगली होती. नितीन आमचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे त्याची सर्व बाजूंनी काळजी घेणं आम्हाला सहज शक्य होतं. पण तरीही निर्मला कधीकधी जरा जास्तच काळजी करते असं मला वाटायचं. मी नितीनला खोदून विचारून विक्रमची थोडीफार माहिती काढली. निर्मला पुढे सांगू लागली. त्यातून मला जे कळलं त्यामुळे माझं काही बाई फारसं समाधान झालं नाही. नितीन उलटसुलट किंवा उडवाउडवीच्या गोष्टी सांगतो. विक्रम राहतो कुठे? तर खूप लांब असं म्हणतो.
तुझ्यासारखे कपडे घालतो का तर विचारलं तर म्हणतो नाही, त्याचे कपडे मळके असतात. त्याची आई नाही आहे का ते स्वच्छ धुवून? असं विचारलं तर म्हणाला मला नाही माहीत. पण एकूण माझा समज असा झाला आहे की विक्रम काही ना चांगल्या घरातला मुलगा नसावा. हे हिचे आणखीन आहे. मुलांनी फक्त आपल्या बरोबरीच्या मुलांमध्येच मिसळायचं, खालच्या वर्गातल्या मुलांशी बोलायचं देखील नाही, असं वगैरे वगैरे काय काय. मला हे फारसं पटत नसे. गरिबी श्रीमंतीतला फरक मुलांच्या थोडाच लक्षात येतो आणि येत नसल्यास आपण तो मुद्दाम त्यांच्या डोक्यात कशाला भरवायचा. अर्थात ही म्हणते त्यातही तथ्य होतंच. हलक्या मुलांमध्ये मिसळून नितीनला वाईट सवयी लागल्या असत्या तर. मी शेवटी नितीनच्या मागच लागले की तुझा हा विक्रम मला बघायचा आहे. एक दिवस तू त्याला घरी घेऊन ये. पण नितीन दाद देईना. दररोज म्हणायचा की मी खूप सांगितलं विक्रमला, पण तो घरी यायलाच तयार नाही. मग मात्र मला संशय यायला लागला. कदाचित नितीन खोटं बोलत असला तर. विक्रमच्या नावावर घरातून खाऊ घेऊन, खेळणी घेऊन, निर्मला, हां, मी तिला दटावलं, आपला नितीन तसला नाही आहे हं. ते आहेच हो, ती थोड्या ओशाळवाण्या स्वरात म्हणाली. पण कधी कधी ऐकतो आपण असं काही काही, म्हणून मी प्रत्यक्षच जाऊन विक्रमला पाहायचं ठरवलं. मग आलीस बघून? सांगते ना, मुद्दाम शाळा सुटायच्या वेळेस मी गेले. नितीनच्या शिक्षकांना विचारलं मी विक्रमबद्दल. त्यांना काहीच माहिती नव्हती. बहुधा तो नितीनचा शाळेबाहेरचा मित्र असावा असं ते म्हणाले. पण त्यांनी तरी नितीनला बाहेरच्या कुठल्याच मुलाबरोबर पाहिलं नव्हतं. शेवटचा तास पीटीचा होता. नितीन ग्राउंडवरून सरळ घरी जाणार होता, म्हणून मी जाऊन शाळेच्या दरवाजातच उभी राहिले. कवाईत करत असलेल्या नितीनवर माझं लक्ष होतंच. घंटा वाजताच त्याने बाजूला ठेवलेलं दप्तर उचललं आणि तो फाटकाच्या दिशेने पळत सुटला. तिथे तो क्षणभर घोटाळला आणि मग एकटाच निघाला. त्याच्या मागून काही अंतरावरून मी चालत राहिले. त्याला अर्थात हे माहीत नव्हतं. मी घरी गेल्यानंतर थोड्या वेळाने तो आला. मी त्याला विचारलं, काय रे, आज एकटाच आलास घरी की बरोबर कुणी होतं? हो, विक्रम होता ना, तो एकदम म्हणाला. त्याच्या बोलण्यातल्या मोकळेपणावरून आणि माझ्या नजरेला नजर देण्यावरून त्याचं म्हणणं खरं मानणं भाग होतं. पण ते खोटं असल्याचं मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. म्हणून मी त्याला थोडं दरडावूनच विचारलं, खरं सांगतोयस? हो गो, अगदी तुझी शपथ, तो म्हणाला. मी विचारलं, कुठे भेटला विक्रम तुला? शाळेच्या दारात. नेहमी तिथेच तर भेटतो तो, अगदी निष्पाप चेहऱ्याने नितीन म्हणाला. शेवटी काल मला या प्रकाराचा थोडासा उलगडा झाला. अर्थात त्यामुळे मी अधिकच बुचकळ्यात पडले. आता ही गोष्ट ना मला वाटत होती तेवढी साधी नाही राहिलेली. म्हणजे काल काय घडलं? काल नितीनला थोडं बरं वाटत नव्हतं, माहीत आहे ना तुम्हाला. म्हणून मी त्याला शाळेत पाठवलं नाही. संध्याकाळच्या वेळेला तो जरा बेचैन झाला. त्याची तब्येत चांगली होती, पण त्याला कंटाळा आला होता. तुला खेळायला जायचं आहे का, असं मी त्याला 2-3दा विचारलं, तरी तो जाईना. मात्र खिन्नपणे खिडकीकडे पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने एकदम आनंदाने ओरडला, आई, आई, विक्रम आला, मी खाली जाऊन येतो. आणि माझ्या परवानगीची वाट न पाहता दरवाजा उघडून धाड धाड पायऱ्या उतरून तो खाली गेला. मी खिडकीतून पाहिलं तर मला तो कुणीच दिसलं नाही, म्हणून मीही त्याच्या मागोमाग गेले. नितीन गप्पा मारत फाटकापाशी उभा होता. गप्पा मारत मारत फाटकाला लोंबकळत होता. कुणाची गप्पा मारत होता? विक्रमशी, असं तो म्हणतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तिथे नितीन एकटाच उभा होता. त्याच्या पुढ्यात कुणीही नव्हतं हो. निर्मलाच्या त्या वाक्याने मला असा काही धक्का बसला. तुझी खात्री आहे की तिथे कुणी नव्हतं? मी हातातलं पुस्तक दूर फेकून दिलं. होय हो, आणि त्याआधी शाळेतून येताना सुद्धा कधीच कुणीच नव्हतं. विक्रम नावाचा मुलगा मुळी अस्तित्वातच नाही आहे.
मग मग नितीन बोलतो कोणाशी? नितीन स्वतःशीच बोलतो, निर्मला म्हणाली. माझी खात्री झाली आहे की तो स्वतःशीच बडबडतो, अगदी हातवारे करून. आणि आपल्या या वागण्याचं समर्थन म्हणून त्याने हा विक्रम शोधून काढला आहे. तू म्हणतेस तसं असेलही, पण एरवी तरी त्याच्या वागण्यात काही विचित्र दिसत नाही. त्याच्या डोक्यात काही बिघाड झालेला नाही आहे. अभ्यासातही तो चांगला आहे. त्याच्या डोक्यात बिघाड झाला असं मी कुठे म्हणते, पण त्याला स्वतःशी बडबडण्याची सवय लागली आहे एवढं मात्र खरं. मी काळजीत पडलो. हा काय नवीनच प्रकार. दुसऱ्या दिवशी मी नितीनला जवळ बोलावलं. निर्मला म्हणते त्याप्रमाणे विक्रम म्हणजे जर तो स्वतःच असेल तर ते त्याला पटवून देणं मुळीच कठीण नव्हतं. काय नितीन, तुझ्या त्या दोस्ताला काय बरं, काय त्याचं नाव? विक्रम. तो उद्गारला. त्याला एकदा घरी तर बोलाव. तो येत नाही ना. मी कितीदा बोलावतो. का रे, आपलं घर आवडत नाही त्याला? कुठलंच घर त्याला आवडत नाही. त्याला आपलं मोकळ्यावर फिरायला आवडतं. मग स्वतःच्या घरी कसा राहतो? नाहीच राहत. म्हणजे घरी राहत नाही? मग त्याचे आई बाबा? त्याला कुणीच नाही हो. तो एकटाच आहे. कसा आहे रे तो दिसायला? तुझ्यासारखा? गोरा गोरा पान? काळा आहे. माझी खात्री झाली. विक्रम अगदी नितीनच्या विरुद्ध होता. नितीनला जे जे होतं ते विक्रमकडे नव्हतं. कदाचित आपल्या जवळच्या या साऱ्या गोष्टी नितीनला नकोशा वाटत असतील. त्यामुळे त्याच्या मनाने अशी एक मूर्ती घडवली असेल की जिच्यापाशी हे काही नव्हतं. विक्रम नितीनचा तो आदर्श असावा. घरच्या शिस्तीचा काच नसलेला, धाक लावायला आईबाबा नसलेला, शाळेत न जाणारा, कपडे मळतील याची पर्वा न करणारा, नितीनला न जमणाऱ्या गोष्टी बेदरकारपणे करणारा, त्याच्या अपुऱ्या इच्छा पुऱ्या करणारा. आणि बरं का बाबा, पूर्वी म्हणे त्याच्याकडे एक कुत्रा होता, काळा कुट्ट. तो म्हणे इतका हुशार होता. नितीन रंगात येऊन सांगू लागला. दुसऱ्या दिवशी मी त्याला मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन गेलो. आम्ही दोघेही बाहेर थांबलो. नितीनची जुजबी माहिती मी त्यांना दिली होती. विक्रमविषयी आम्हाला माहीत असलेलं सारं काही त्यांना सांगून ठेवलं होतं. डॉक्टरांनी नितीनला असंख्य प्रश्न विचारले. अगदी कसून तपासणी केली. नितीन बाहेर येताच निर्मला त्याला घरी घेऊन गेली. मी आत डॉक्टरांकडे गेलो. काळजी करायचं काहीही कारण नाही आहे, डॉक्टर म्हणाले. द बॉय इज परफेक्टली नॉर्मल. फक्त थोडासा सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे त्याने कल्पनेने स्वतःचा एक दोस्त तयार केला आहे. त्याला कुणी भावंड नाही आहे. होय ना? तर या वयात कधी मुलांना आपल्याला एखादं भावंड असायला हवं असं वाटतं. ते नसलं तर ते कल्पनेने भावंड किंवा मित्र तयार करतात. पुढे ते त्यांना खरंच वाटायला लागतं. थोडी मोठी झाली ना की ते विसरतात सगळं काही. पण डॉक्टरांचा समज चुकीचा ठरला. नितीन विक्रमला अजिबात विसरला नाही. उलट त्याचे आणि विक्रमचे संबंध अधिकच दाट होत गेले. त्याला पूर्वीपेक्षा अधिक वेळा विक्रम दिसू लागला. नितीनच्या म्हणण्याप्रमाणे विक्रम आता पूर्वीपेक्षा अधिक धीट झाला असावा, कारण आता तो कंपाऊंडच्या आत येऊ लागला होता. इतकंच नाही तर मी किंवा निर्मला बरोबर असतानाही तो रस्त्यावर व पार्कमध्ये भेटू लागला होता. अर्थात आम्हाला तो कधीच दिसला नाही, पण त्याच्याशी बोलताना वा खेळताना नितीनचे जे हातवारे किंवा हालचाली होत त्यावरून त्याच्याबरोबर दुसरं कोणीतरी नाही आहे असं म्हणणं देखील शक्य नव्हतं. अनेक वेळा तो विक्रमचं जे वर्णन करत असे त्यात तीळ मात्र विसंगती नसे. नितीनच्या वयाच्या मुलाची कल्पनाशक्ती इतकी सुसंगत असणं शक्यच नव्हतं. बरं, त्याचे इतर सगळे व्यवहार अगदी बिनचूक होते.
त्यामुळे त्याच्या डोक्यात काही बिघाड झाल्यासारखं वाटत नव्हतं. तरीही आमची काळजी कायम होती, कारण नितीन विक्रमला विसरेल अशी नुसती आशा ठेवून काम भागणार नव्हतं. प्रत्यक्षात नितीनला विक्रम दिसेनासा व्हायला हवा होता. बाबा, एक दिवस नितीन म्हणाला, विक्रम परत जायचं म्हणतोय. त्याला इकडे कंटाळा आलाय. परत? हं? कुठे? कुठे कोण जाणे? ते तो सांगत नाही आहे मला. ठीक आहे, मग जाणार असेल तर जाऊ दे ना. तो मला पण बरोबर चल म्हणतो. मी जाऊ बाबा? बाबा जाऊ का मी? नितीनच्या या नवीन कल्पनेने मी हादरून गेलो. विक्रम त्याला आपल्याबरोबर बोलवत होता. कुठे? ते कुणालाच ठाऊक नव्हतं. इतका फार कंटाळा येतो त्याला. इथे त्याचा कुत्रा देखील नाही ना, म्हणून. तरी तो म्हणतो मी आणीन काळवला इथे. पण बाबा, मी जाऊ त्याच्याबरोबर? तसं झालं ना की तो म्हणतो मी, तो आणि त्याचा काळू, आम्ही तिघे सगळा वेळ खेळत बसू. अगदी मज्जेत खेळू आम्ही. आमचं बोलणं मी निर्मलेला शब्दशः सांगितलं नाही, पण मनातून मात्र मी धास्तावलो. नितीनला विक्रम खरोखरच दिसतो याविषयी आता मला शंका राहिली नाही. मानसशास्त्राच्या अतिविचाराने आम्ही सत्याकडे पाठ फिरवीत बसण्याची शक्यता होती. चुकीच्या मार्गाने विचार करता करता एखाद्या वेळेला फार उशीर होण्याचा संभव होता. सारं काही हाताबाहेर जाण्याआधीच या प्रकाराच्या मुळाशी जायलाच हवं होतं. आणि मुळाशी जायचं तर नितीनला विक्रम खरोखरच दिसतो ही कल्पना आधी मान्य करायला हवी होती. मी नितीनला विचारलं, विक्रम तुला पहिल्यांदा कुठे भेटला? मी विक्रमविषयी आस्थेने बोलतोय याचाच नितीनला फार आनंद झाला. त्याने माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला, पण त्याला काही आठवतच नव्हतं. पुन्हा रस्ता बंद. निर्मला म्हणाली, हल्ली या वर्षभरात नितीन विक्रमचं नाव घ्यायला लागलाय, नाही का? मग या वर्षभरात नितीन कुणाकुणाला भेटला असेल याचा आम्ही विचार केला, पण काही सापडेना. नितीनच्या वर्णनावरून विक्रम काहीसा खेडवळ, हलक्या घरातला वाटत होता. अशा मुलांना तो भेटणार तरी कुठे? यंदा तर नितीन गावी देखील गेलेला नव्हता. मी नितीनच्या शाळेत बारकाईने चौकशी केली. शिपाई, माळी सर्वांकडे स्वतः जाऊन विचारपूस केली. काहीही उपयोग झाला नाही. नितीनच्या डोक्यात विक्रम आला कुठून हे कळल्याखेरीज तो तिथून घालवणं कसं शक्य होतं? शेवटी निरुपाय होऊन मी नितीनला म्हटलं, तू काहीतरी सांगतोयस रे. विक्रम आहे म्हणतोस, मग दाखव बरं आम्हाला एकदा तो. नितीन जिद्दीने म्हणाला, कधीतरी दिसेलच तर तुम्हाला. खरंच विक्रम मला दिसायला हवा होता. त्याशिवाय मला काहीच करण्यासारखं नव्हतं. इकडे विक्रमच्या गोष्टी मला नितीनकडून दररोज ऐकायला मिळत होत्या. नितीन त्याला विसरणं शक्यच नव्हतं. उलट त्यांची मैत्री अधिकच दाट होत चालली होती. शिवाय नितीनने धोशा लावला होता, मी विक्रमबरोबर जाऊ? सांगा ना, मी जाऊ विक्रमबरोबर? तो रोज मला बोलवतो. मी त्याला सांगत असे, हे बघ, आधी मला विक्रम दाखव. आणि एक दिवशी नितीन माझ्याकडे धावत आला. त्याचा आनंद जणू त्याच्या इवल्याशा शरीरात मावत नव्हता. बाबा बाबा बाबा, तुम्हाला विक्रम पाहायचा होता ना, हा बघा, तो ओरडत होता. मी पाहिलं. त्याच्या हातात एक लहानसा फोटो होता. त्याच्या शाळेच्या ट्रीपचा फोटो होता तो. मुलांच्या त्या गर्दीत एका कोपऱ्यात नितीन होता आणि त्याच्याजवळच एक काळा, मोठ्या डोळ्यांचा, अव्यवस्थित कपड्यातला एक मुलगा उभा होता. त्याच्या पुढ्यात एक काळा कुत्रा होता. काही वेळ मी थक्क होऊन त्या फोटोतल्या मुलाकडे पाहतच राहिलो. नितीन नेहमी जे विक्रमचं वर्णन करत असे ते त्या मुलाला अगदी बरोबर लागू पडत होतं. एकूण विक्रम अस्तित्वात होता तर मग आम्हालाच तो कसा दिसत नव्हता? नितीनला भास होत होता म्हणावं तर इथे तर चक्क तो मुलगा फोटो दिसत होता.
मी निर्मलेला फोटो दाखवला. तिने मला चांगलंच निरुत्साही केलं. म्हणाली, कशावरून हा विक्रमचा फोटो? नितीनला काहीतरी शोधताना हा फोटो मिळाला. त्याच्या नेहमीच्या वर्णनाप्रमाणे दिसणारा एक जण त्याला त्या फोटोत सापडला. त्याने तो विक्रम म्हणून दाखवला. एवढंच. आता असं बघा, हा फोटो आहे कधीचा? 2.5 वर्षांपूर्वी नितीन शाळेच्या ट्रिपला गेला होता तेव्हाचा. आणि तो विक्रमबद्दल बोलतो कधीपासून? अजून वर्ष देखील झालं नाही त्याला. मी तिच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याचं ठरवलं. मला काहीही करून विक्रमच्या रहस्याचा भेद करायचा होता. पण त्याला सुरुवात कुठून आणि कशी करावी तेच कळत नव्हतं. आता एक धागा मिळाला होता. तो सोडून चालला नसता. मी तो फोटो घेऊन नितीनच्या शाळेत गेलो. त्या फोटोमधल्या शिक्षकांना भेटलो. त्यांच्याकडून मला अधिक माहिती कळली. 2.5 वर्षांपूर्वी नितीनच्या शाळेची ट्रीप कल्याणगडावर गेली होती. त्यावेळेला कुणीतरी हौशी विद्यार्थ्याने काढलेला तो फोटो होता. त्यातल्या त्या काळ्या मुलाबद्दल मी विचारपूस केली. तो शाळेतला विद्यार्थी नव्हता. गडावरच्याच कुणाचा तरी मुलगा होता तो. त्याचं नाव त्या शिक्षकांना माहीत नव्हतं. पण तो ट्रीपच्या त्या दिवशी तो त्या मुलांमध्ये मिसळला होता हे मात्र त्यांना साधारणपणे आठवत होतं. दुसऱ्या दिवशी मी कल्याणगडच्या गावी हजर झालो. प्रत्यक्ष गडावर मी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंधारू लागलं होतं. हवेत गारठाही जाणवू लागला होता. गडाचा बुरुज काळोखात अधिकच अजस्त्र वाटत होता. ढग जणू बुरुजावर उतरल्यासारखे दिसत होते. तटाच्या जवळपास थोडी मनुष्यवस्ती दिसत होती. तिथे हळूहळू घासलेटचे दिवे, चिमण्या लागायला सुरुवात झाली होती. त्या बाजूने बोलण्याचा थोडा थोडा आवाज येत होता. पण एकूण वातावरण उदासवाणं, चिडीचिप्प होतं. एक वेळ रात्र परवडली, पण असल्या संध्याकाळच्या वेळेला का कुणास ठाऊक मला नेहमीच एक विचित्र अशी हुरहुर लागून राहते. मी वस्तीकडे जाऊ लागलो. वाटेत एक छोटंसं देऊळ होतं. आत वाकून पाहिलं तेव्हा देवीची खडबडीत दगडी मूर्ती दिसली. कुणीतरी देवळाच्या तोंडाशी लावलेल्या दिवलीच्या प्रकाशात ती मूर्ती काहीशी कठोर वाटत होती. मी हात जोडून देवळावरून पुढे गेलो. पहिल्या घराशी थांबलो. एक म्हातारा जमिनीवर बसून अंगाला तेल चोपडत होता. मी त्याला विचारलं, विक्रम कुठे राहतो? थोड्या अंतरावर एक कुत्रं अंगावर काटा येईल अशा सुरात विव्हळलं. म्हाताऱ्याला पाहिल्याने माझ्या प्रश्नाचा अर्थ समजल्यासारखा दिसला नाही. मग पुन्हा मी त्याला विचारलं, इथे जवळपास कुठे विक्रम राहतो? विक्रम? म्हाताऱ्याने शून्य नजरेने पाहत विचारलं. विक्रम कोण? पुन्हा कुत्रं विव्हळलं. त्याला काय सांगावं तेच मला समजेना. मी म्हटलं, तो लहान मुलगा 10 वर्षाचा असेल. म्हाताऱ्याच्या डोक्यात आत्ता थोडासा प्रकाश पडला. हो 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 हो, तो होय. त्याने कोपऱ्यात बसलेला कुणाला तरी हाक मारली. काळोखातून एक मुलगा पुढे झाला, पण तो विक्रम नव्हता. यांना सावळ्याकडे घेऊन जा. मुलगा पुढे झाला. म्हाताऱ्याला नमस्कार करून मी देखील चालू लागलो. म्हाताऱ्याने आपलं तेल चोपडण्याचं काम पुढे चालू केलं. एका खोपटात आम्ही शिरलो. आत एक छोटी दिवली मिणमिणत होती. आम्ही दारातूनच विचारलं, सावळ्या आहे? कोण आहे? असा बाईच्या आवाजातला प्रश्न आला. मी काही उत्तर देणार एवढ्यात अगदी जवळच कुत्रं गळा काढून रडू लागलं. मी दचकलो आणि मग माझ्या लक्षात आलं की काळोखामध्ये पडलेलं ते काळं कुत्रं मला दिसलंच नव्हतं. एवढंच लक्षात आलं आणि पुन्हा मी एकदा दचकलो. काळं कुत्रं! मी विक्रमच्या घराशी आलो होतो यात शंका नव्हती. एवढ्यात आतून विचारणारी ती बाई बाहेर आली. कोण हवंय तुम्हाला? सावळ्या घरात नाही? माझ्या बरोबरच्या पोराने विचारलं.
मी सरळच विचारलं, विक्रम कुठे? मी हा प्रश्न विचारताच काहीही उत्तर न देता ती बाई एकदम स्फुंदू लागली. माझ्याबरोबरचा मुलगाही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागला. रडण्याचा भर ओसरल्यावरती ती बाई एवढंच कसं बसं म्हणाली, विक्रम विक्रम गेला. आज 10 महिने होतील त्याला. आणि त्या आतल्या काळोखात नाहीशी झाली. कसल्या तरी चमत्कारिक गुंगीत मी गड उतरून आलो. मी गड उतरायला लागलो आणि त्याच वेळी गडावरचा नगारा सुरू झाला. किती वर्ष तो नगारा वाजत होता कुणास ठाऊक. मध्यंतरी सारं जग बदललं होतं. तरीही अजून नगारा बनवण्याचं काम कुणीतरी करतच होतं. नगाराचा दम दम असा आवाज त्या काळोखात ऐकणाऱ्याच्या छातीत धडकी भरवत होता. ऐकलं त्याने मी इतका सुन्न झालो होतो की आपण कुठल्या जगात वावरत आहोत हेच कळेनसं झालं होतं. रोज असं काही घडत नाही आणि तरी माझ्या अवतीभोवती ते घडत होतं. माझ्या अनुभवाला येत होतं. विक्रमचं घर दाखवायला माझ्याबरोबर आलेला मुलगा भारावल्यासारखा माझ्या मागून येत होता. त्याने मला आणखीन माहिती दिली. 10 महिन्यांपूर्वी विक्रम बुरुजावरून पाय घसरून खाली पडून वारला होता. त्यानंतर कित्येक दिवस त्याचा कुत्रा काळू त्याला शोधित फिरे. पण नंतर काळू चमत्कारिक वागू लागला. लोक म्हणत त्याला विक्रम दिसतो. काळू खंगत चालला होता. अस्थिपंजर झाला होता. नुसता एका जागी पडून तो विव्हळत राही. सकाळी मी गावात जाणाऱ्या बसस्टँडवर उभा होतो. एवढ्यात तो मुलगा कुठून तरी धावत धावत आला आणि मला म्हणाला, काल रात्री काळू मेला. माझ्या छातीत भीतीचे असंख्य नगारे वाजू लागले. रात्री मी घरी पोहोचलो तेव्हा नितीन आनंदाने नाचत होता. हसत हसतच तो मला म्हणाला, बाबा आज आम्ही चिक्कार खेळलो. मी, विक्रम आणि काळू. विक्रमला काल रात्रीच काळू मिळाला. माझ्या पायाखालची जमीन हादरू लागली. नितीन, मी त्याला जवळ घेऊन म्हटलं, 2.5 वर्षांपूर्वी तुला विक्रम कल्याणगडवर भेटला होता, हो ना? तेव्हाच तुमची गट्टी झाली. हो हो, आठवण करून देताच नितीनला सारं आठवलं. तेव्हा मी त्याला आपल्या घरी बोलावलं होतं. त्याच्या मनातून खूप यायचं होतं, पण त्यावेळेला त्याला येता नाही आलं. हो नितीन, जिवंत माणसांना वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाता येत नाही. विक्रमची आणि तुझी दोस्ती झाली म्हणून विक्रम तुला भेटायला इतक्या लांबवर आला, हे खरं आहे. पण तू त्याच्याशी दोस्ती ठेवता कामा नये नितीन. कारण तुम्हा दोघांच्यात फरक आहे. तू जिवंत आहेस आणि विक्रम मेलेला आहे. जिवंत माणसांची मेलेल्या माणसांची मैत्री होऊ शकत नाही नितीन. नितीन काहीच बोलला नाही. मी बोललो त्याचा अर्थ तरी त्याच्या लक्षात आला होता की नाही कोण जाणे. पण तो गंभीर मात्र झाला. दुसऱ्या दिवशी नितीन शाळेतून घरी परतलाच नाही. आम्ही त्याची वाट पाहिली. शाळेत जाऊन चौकशी केली. तो शाळेतून बराच लवकर निघाला होता असं कळलं. वर्गशिक्षक म्हणाले की मला बरं वाटत नाही आहे, मी जातो असं सांगून तो निघाला. त्याला एकट्यालाच कसं सोडलं पण असं मी विचारलं तर ते म्हणाले, मी माझ्या दोस्ताबरोबर जातोय असं त्याने सांगितलं. दोस्ताबरोबर म्हणजे विक्रम बरोबर? माझ्या छातीत धडकी भरली. मी आणि निर्मलेने ताबडतोब कल्याणगडची वाट धरली. आम्ही कल्याणगडावर पोहोचेपर्यंत रात्र फार झाली होती. सगळीकडे शांत होतं. फक्त नगाराचा दम दम असा गंभीर आवाज आसमंतात घुमत होता. आम्ही बुरुजा शेजारी गेलो. बुरुजाच्या तळाशी लोकांची गर्दी जमली होती. मी लोकांचा कड फोडून पुढे झालो. भगभगीत जमिनीवर नितीनचा लोळा गोळा झालेला देह पसरला होता. पाहणाऱ्यांनी सांगितलं की नितीन एकटाच धावत बुरुजाच्या टोकाशी गेला आणि त्याने तिकडून खाली उडी टाकली. पण मी बरोबर समजून चुकलोय
की नितीन त्यावेळेला एकटा नव्हता. विक्रम आणि काळू देखील तिथे असले पाहिजेत. त्यांच्याशी खेळत, त्याला खुणावीत, बोलावीत. नाही, नाहीतरी कधीपासून विक्रम त्याला बोलवतच होता. मी हे लिहित असताना मला जवळपास कुत्रं भुंकल्याचा आवाज ऐकू आला. मी धावत जाऊन खिडकी उघडू लागलो. निर्मला माझ्या पाठोपाठ आली. काय झालं? तिने विचारलं. आत्ता कुत्रं भुंकलं. तू नाही ऐकलंस? नाही. माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत ती म्हणाली. नितीन गेला त्या दिवसापासून कसले कसले चमत्कारिक भास होत आहेत तुम्हाला. चला बरं, झोपा जरा. मी तिच्याकडे लक्ष न देता खिडकी उघडली. बाहेर चांदणं पडलं होतं. त्या चांदण्यात मला ते अगदी स्पष्ट दिसले. ते तिघे, 2 मुलगे आणि एक काळा कुत्रा.